प्रार्थनेचा पूल बांधून माणूस परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. आधुनिक माणसासाठी एक आधुनिक प्रार्थना वसंत आबाजी डहाके यांनी केली आहे. मी प्रार्थना करतो या ग्रहासाठी, पृथ्वी नावाच्या या ग्रहासाठी, या ग्रहावरील साऱ्याच जायबंदी प्राण्यांसाठी. मी प्रार्थना करतो या माझ्या देशासाठी, अंगावरच्या जखमा सांभाळत कणहत पडलेल्या माझ्या देशासाठी. मी प्रार्थना करतो जाळलेल्या घरांसाठी, उद्ध्वस्त वस्त्यांसाठी, निपचित पडलेल्या रस्त्यांसाठी, चिरडून टाकलेल्या कोवळ्या जीवांसाठी, पशूंसाठी, पक्ष्यांसाठी, कीटकांसाठी, गोठ्यातल्या गोठ्यात जळून गेलेल्या जनावरांसाठी. मी म्हणतो, माझ्या मनातल्या वेदना वेचून घे ईश्वरा, सगळ्यांच्या मनातल्या वेदना वेचून घे ईश्वरा, याच्या त्याच्या यातना वेचून घे ईश्वरा. माझ्या चित्ताला बरं कर देवा, सर्वांच्या चित्तांना बरं कर देवा. मी एक प्रकारची प्रार्थना करतो कसलाही भरवसा नसलेल्या काळासाठी, उद्याच्या दिवसाची खात्री नसलेल्या बाळासाठी, बापाच्या कडेवर बसून हसणारी पोर, आभाळात उगवलेली चंद्रकोर, हाडं निघालेलं मोकाट ढोर. मी प्रार्थना करतो प्रार्थनेशिवाय दुसरं काहीही हातात नसलेल्या असहाय कवींसाठी, लेखकांसाठी, त्यांच्या शब्दांसाठी, लाचार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या अर्जासाठी, मगरूर नोकरशाहीसाठी, रखडायला लावणाऱ्या लाल फितीसाठी, होयबांच्या घोळक्यात बसलेल्या राजकारण्यांसाठी, त्यांचा वरदहस्त लाभलेल्या चेल्या चमच्यांच्यासाठी, काट्यांचा मुकुट घातलेल्या नेत्यांसाठी, उन्हातान्हात राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी. मी प्रार्थना करतो माय बहिणींसाठी, मुलांसाठी, आजच्या उद्याच्या फुलांसाठी, फुलांसारख्या मुलांसाठी. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी, यांच्यासाठी, त्यांच्यासाठी, साऱ्यांसाठी. सारे सुखी होत, सारे निरामय होत. गणपती घरात येतात ही वर्षानुवर्ष चालणारी परंपरा. दबा धामणसकरांच्या या कवितेत त्यांनी बाप लेकाचं नातं या परंपरेच्या संदर्भातनं उलगडून दाखवलंय. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली. तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली. तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून. तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या मी पुन्हा तरुण ययातीसारखा, माझा मुलगा जख्ख म्हाताळा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. सुफी संत कवी रबियाला वाटायचं की प्रत्येक आपत्तीत, त्या आपत्तीतूनच परमेश्वर तिच्याशी बोलतोय. या रबियाची अतिशय आर्त अशी वेदना अरुण कोलटकरांनी आपल्या कवितेतून मांडली. रबिया. एक देव सोडला तर दिवसेंदिवस दुसरं काहीच पोटात गेलेलं नसायचं तुझ्या. खायला देव, कोरड्यास देव, वर घटाघटा प्यायला देव, आणि मुखशुद्धीलाही देवच. त्याच्यावर असा काही सपाटून ताव मारायचीस तू, आणि केवळ देवामुळेच तुझं पोट असं काही टम्म भरलेलं असायचं. आणखी कशालाही तिथं जागाच नसायची शिल्लक. मला आग्रह नका करू बिलकुल, तू म्हणायचीस. आता मला काही म्हणजे काही जाणार नाही. भाताचं एक शीत पण नाही, आणि एखादी मशीद तर नाहीच नाही. बापरे, एवढी मोठी मूत. परमेश्वर म्हणजे आहे तरी काय, या प्रश्नाचं उत्तर कितीतरी कवींनी आपल्या कवितेतून शोधायचा प्रयत्न केला.
अशा वेळेला देवगाण्याचाच फक्त आधार वाटतो. परमेश्वर म्हणजे आहे तरी काय? परमेश्वर म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी. परमेश्वर म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी. स्वरांच्याही अलीकडला शुद्ध गंधार, कातळ अंधार, अनंत रात्रींचा. याच्या कृपा सलिलासाठी आपण तहानेलं व्हावं तर यानं दुष्काळ पाडावेत, ओठांना भेगाळून टाकावं, यानं हातांची बोटं झडवावीत, यानं क्रूर व्हावं, यानं तहान आणि पाण्यातलं द्वैत मिटवून टाकावं, यानंच तहानेचा पूर आणावा, यानं आर्त हाकांना पाझर फोडावेत, याला घाबरावं तेव्हा यानं भय व्हावं, मृत्यू व्हावं, यानं जीव दडपावा, यानं चोचवून घ्यावं, यानं असून नाहीसं व्हावं. जसं लईत पोहायला शिकल्यावर आपसूक तरंगता यावं, तसं यानं बाजूला व्हावं, मग फक्त उरावं, होऊन पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी. परमेश्वर म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी.